शिवणकाम ही एक कला आहे. शिवणकाम म्हणजे फक्त सुई दोऱ्याचं काम नाही, तर एक साध्या सरळ कपड्याला आकार देऊन आपल्या मेहनतीने, कुशलतेने योग्य आणि सुंदर असं रूप देणं आहे. सुरुवातीला हे करत असताना मनात भीती वाटत असते. मला जमेल की नाही, मी करू शकते की नाही. पण भीतीच्या पुढे जाऊन जर एक पाऊल उचललं तर समोर आपल्याला यशच दिसणार आहे. शिवणकाम हा आत्मविश्वास वाढवणारा प्रवास आहे. मनापासून काम करायची इच्छा असेल तर आपण तयार केलेल्या एखाद्या कलेला खूप छान असं सौंदर्य देऊ शकतो. तसंच इथे माझ्याकडे एक साडी आली होती. त्या साडीपासून सुंदर असे ड्रेस तयार करायचे होते. एका साडीमध्ये 2 ड्रेस तयार करायचे होते. अगदी व्यवस्थित बसतात 2 ड्रेस. लहान मुलींचे 2 ड्रेस शिवायचे होते. तर मी ते इथे कट करून घेतले आणि लगेच शिवायलाही सुरुवात केली. टॉप, साधी पॅन्ट आणि ओढणी तयार करायची होती. तर ज्यावेळी आपण टॉप शिवतो त्या टॉपला जो कट असतो तो अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आला तर टॉपला अतिशय सुंदर असा लूक येतो. मी तुम्हाला पुढे दाखवतेच मी शिवलेला कट कसा आणि व्यवस्थित आलेला आहे. तर ते आपले 2 ड्रेस तयार झालेले आहेत शिवून. दोन्ही टॉपच्या पुढचा गळा हा मी पानगळाच ठेवलेला आहे. सेमच पॅटर्न तयार केलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूला हुक दिलेला आहे. छोटी लहान बाही. तर असा सुंदर असा टॉप तयार झालेला आहे. पॅन्ट ही तयार झालेली आहे. पॅन्टला साधी पॅन्ट आहे चुन्याची. तर तिच्या कमरेच्या साईडच्या बाजूला चुन्या पाडल्या मोठ्या मोठ्या, तर ते अतिशय सुंदर असा लूक देतात. खूप छान दिसतं. आणि बॉटमला सुद्धा छान असे डिझाईन केलेली आहे धाग्यापासून. एका बॉटमला लाठांची डिझाईन केली आणि एका बॉटमला प्लेनच शिलाई दिलेली आहे. तर असे सुरेख सुंदर असे 2 ड्रेस आपले इथे तयार झालेले आहेत. हा बघा कट अगदी फिनिशिंगमध्ये आलेला आहे. असा कट आला तर टॉपला खूप छान लूक येतो आणि व्यवस्थित ते दिसतं पण आणि छान दिसतो तो टॉप. तर असे सुंदर आपले इथे 2 ड्रेस तयार झालेले आहेत. टॉप, पॅन्ट आणि ओढणी.